सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक हे जंतर मंतर या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत आणि त्यांच्या उपोषणाचा आजचा 19वा दिवस आहे। नीट पेपर फुटी प्रकरणानंतर ज्या पद्धतीनं कॉक्रोच जनता पार्टीच्या वतीनं आंदोलनाची घोषणा केली गेलेली होती, त्यानंतर वांगचुक यांचं उपोषण सुरू असल्याचं आपल्याला बघायला मिळतं। त्यांच्या तब्येतीमध्ये खरं तर खूप मोठ्या प्रमाणावरती घट झाल्याचं बघायला मिळतं। त्यांचं वजन देखील कमी झालेलं आहे। डॉक्टरांनी सल्लाही दिलेला आहे की त्यांनी आपलं उपोषण जे आहे ते लवकरात लवकर सोडावं, अशा पद्धतीची विनंती खरं तर डॉक्टरांकडनं केली गेलेली होती। पण असं असलं तरी सोनम वांगचुक हे आंदोलनावरती ठाम असल्याचं आपल्याला बघायला मिळते। अभिजित दिपके आहेत माझ्यासोबत बोलण्यासाठी। वांगचुक सर ऐकत नाहीयेत, तुमची सगळ्यांची विनंती होती, तुम्हीही काल घोषणा केली होती की सरांनी उपोषण मागे घ्यावं म्हणून। हो, मी सरांना मागच्या 3-4 दिवसापासून त्यांची रिक्वेस्ट करतो की तुम्ही उपोषण मागे घ्या। आपण जो प्रोटेस्ट आहे, जे आंदोलन आहे ते सुरू ठेवू। तुमचा जीव धोक्यात नाही आला पाहिजे, कारण की युअर लाईफ इज व्हेरी व्हॅल्युएबल, हे मी सरांना म्हणलो आहे। पण सरांचं असं म्हणणं आहे की तुम्ही माझ्यावर दबाव टाकण्यापेक्षा सरकारवर दबाव का नाही टाकत आहे की सरकार आमच्या मागण्या ऐकायला का तयार नाही, सरकारमधून अजूनही कोणी इथं काय येत नाही आहे, सरांचं असं म्हणणं आहे। आणि आता सर तर आमचं ऐकायला तयार नाही, तर सरांच्या समर्थनात काय करता येईल, त्यामुळं आज 1 दिवसासाठी आम्ही आवाहन केलेलं की देशभरात जेवढे सरांचे सपोर्टर्स आहे त्यांनी 1 दिवसाचा उपोषण करावं। इथे जंतर मंतरवर जेवढेही लोक येणार आहेत ते आज 1 दिवसाचं उपोषण करतील। आज जंतर मंतरवरती बरेच मोठे लोक येणार आहेत, अरविंद केजरीवाल देखील येणार आहेत, अशा पद्धतीची त्यांनी 2 दिवसापूर्वीच घोषणा केलेली होती। हो, आज अरविंद केजरीवाल सर येणार आहेत, प्रकाश आंबेडकर सर येणार आहेत आणि राकेश टिकेत पण येणार आहे, जे किसान युनियनचे नेता आहेत। तर आज भरपूर लोक येणार आहेत आणि आम्हाला वाटतं की आम्हाला सगळ्याच लोकांकडून, सगळ्याच पार्ट्यांकडून समर्थन भेटतंय। उद्धव ठाकरेंनी 2 दिवसांपूर्वी स्पेसिफिक पत्रकार परिषद घेतलेली होती आणि आंदोलनाला पाठिंबा दिला होता। अरविंद सावंत जे खासदार आहेत ते इथं आलेले होते, तुमचं बोलणं करून दिलेलं होतं। त्यानंतर उद्धव ठाकरेंशी काय बोलणं झालं, कारण उद्धव ठाकरे इथे येणार आहेत? हो, नाही, उद्धव सरांसोबत रेग्युलर टचमध्ये आहे आम्ही आणि उद्धव सर आम्हाला सारखं सांगतायत आम्ही तुमच्यासोबत आहे, हा युवकांचा मुद्दा आहे आणि युवकांसाठी जे काही करायची गरज पडेल ते शिवसेना पूर्णपणे करेल। आणि मला सरांचं खूपच धन्यवाद करायचं, म्हणजे सर असे म्हणजे एक नेता आहेत जे खूप पुढे येऊन स्वतःहून म्हणतात की आम्ही तुमच्या सोबत आहेत, तुम्हाला काही लागलं तरी चालेल, पण जे युवकांचे मुद्दे आहेत ते तुम्ही उचलत राहा। आणि उद्धव सरांचं सोनम सरांनाही त्यांनी अपील केली की उपोषण तोडावं, कारण की उद्धव सरांनी सोनम सरांसाठी खूपच जास्त ते कन्सर्न आहे त्यांच्या हेल्थसाठी। ते मला विचारत असतात आज तब्येत कशी आहे, काय आहे। मी सरांना ते सांगतोय तब्येत म्हणजे खालावलीच आहे, पण सोनम सर जे आहे ते ऐकायला काही तयार नाही आहे। उद्धव ठाकरे दिल्लीत येणार आहेत का आंदोलनाच्या ठिकाणी? कारण अरविंद केजरीवाल आत्ता आपण जसं बोललो तसं इतरही काही नेते येऊन गेले, काल कुणाल कामरा आलेले होते, वेगवेगळे म्हणजे राजकीय असतील, राजकारणाच्या पलीकडचे लोक येतात। उद्धव ठाकरेंचं दिल्लीत येण्याचं काही निश्चित आहे का? उद्धव सरांचे जे रिप्रेझेंटेटिव्ह आहेत, त्यांचे जे MLAs आहेत, MP आहेत, ते तर येणार आहेत, बाकी जे आहे ते उद्धव सरच सांगतील। ते येण्याबद्दल निश्चित नाही, म्हणजे ते आता आहे त्यांचं काहीतरी प्लॅन, पण ते सांगतील तेच बेटर राहील। मी कशाला, म्हणजे मी छोटा आहे, मी कशाला काय बोलू। अभिजित, दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा आहे की 20 तारखेच्या मोर्चाची तुमची तयारी कशा पद्धतीनं सुरू आहे? कारण संसदेपर्यंत जाण्यावरती तुम्ही ठाम दिसताय, कारण तुमच्या ज्या पद्धतीनं पोस्ट येत आहेत त्या सगळ्या पोस्टमधनं तुम्ही आवाहन करताय की 20 तारखेला या, आपल्याला संसदेवरती जायचं आहे। हो, कारण की ही संसद जी आहे ती आमच्या फक्त मतांनी नाही, आमच्या पैशांनी चालते, टॅक्सपेयर्सच्याच पैशांनी चालते ना। आणि आज आम्ही इथं जवळपास 1 महिना होत आला, एवढ्या उन्हात बसलेलो आहे। आता मागच्या आठवड्यापासून पाऊस सुरू झाला आहे, पावसातही आम्ही इथं बसलेलो आहे आणि आम्ही काय मागतोय? आम्ही फक्त हेच म्हणतो ना, ज्या शिक्षण मंत्र्यामुळं मुलांना आत्महत्या करावं लागली तेव्हा शिक्षण मंत्र्याला काढून टाका। आम्ही हे थोडी म्हणतो की आम्हाला शिक्षण मंत्री करा किंवा सोनम सरांना शिक्षण मंत्री करा। फक्त एवढीच मागणी आमची की जो शिक्षण मंत्री अपयशी ठरलेला आहे त्याला काढून दुसरं कोणी बनवा, तुमच्याच पक्षाचा बनेल, आमचा तर नाही बनणार ना। त्याच्यातही तुम्हाला काय त्रास आहे, त्याच्यातही तुम्ही ऐकायला तयार नाही आहे। 1 महिना होत आला आहे आज जवळपास, तरी सरकार ऐकायला तयार नाही। तर सरकार जर इथून आमचं ऐकत नसेल तर आम्ही संसदेत जाऊ। मोर्चाला परवानगी आम्ही इंटिमेशन नोटीस देणार आहे पोलिसांना आणि मला तर नाही वाटत की मोर्चाला काही अडथळा आली पाहिजे। मागच्या जवळपास 1 महिन्यापासून आम्ही इथे शांतपणे बसलेलो, इथं सगळे सुशिक्षित लोक आहेत, कुठलाही त्रास आम्ही काही केलेला नाही, शांतपणे बसलेलो। सोनम वांगचुक हे महात्मा गांधीसारखे स्वतःचं सत्याग्रह चालवत आहे इथं, तर अशा लोकांपासून काय धोका असू शकतो? निश्चितच आपण जर बघितलं तर हे अभिजित दिपके होते, कॉक्रोच जनता पार्टीचे। त्यांनी स्पेसिफिकली सांगितलेलं आहे की आम्ही मोर्चा काढणार आहोत, मोर्चावरती आम्ही ठाम आहोत आणि तशा पद्धतीची नोटीस आम्ही पोलिसांना देणार आहोत, असं म्हणत असतानाच राजकीय पक्षाच्या नेत्यांनी ज्यांनी सपोर्ट केलेला आहे त्या सगळ्यांचा आभार देखील अभिजित दिपके यांनी मानल्याचं आपल्याला बघायला मिळालेलं आहे। कॅमेरा पर्सन राकेश कुमार सह मी प्रमोद जगताप, TV9 मराठी, नवी दिल्ली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।